हिम यांच्याकडून 2500 रुपये, पारस सुर्वे यांच्याकडून 1000 रुपये, वैद्यवाडी 2000 रुपये, उमेश पेडणेकर यांच्याकडून 1000 रुपये, विश्वनाथ सुर्वे 1000, निनाद काटे सानिध्यवाडी यांच्याकडून 1500 रुपये, सदस्य आरते मॅडम यांच्याकडून 1000 रुपये, अप्पा राणे यांच्याकडून 2000 रुपये, अक्षय पाटील 1100 रुपये, भास्कर अर्थातच नाना बेंद्रे यांच्याकडून 5000 रुपये, दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून 20,000 रुपयांची भरघोस देणगी, जोशीवाड यांच्याकडून 2000 रुपये, प्रदीप जी ठाकूर यांच्याकडून 500 रुपये, भाई पोद्दार 2500 रुपये, स्वामी यांच्याकडून 1000 रुपये, प्रमोदजी राऊत यांच्याकडून 1111 रुपये, मँगो हाऊस 3000 रुपये, सन्माननीय सचिनजी पुराव यांच्याकडून 10,000 रुपये. त्यानंतर आपण पाहतोय प्रसाद करबे 3000 रुपयांची देणगी, अखिल सावंत 1500 रुपये, कपूर साहेब 10,000 रुपये, अमनसरा रिसॉर्ट त्याच्याकडून 5000 रुपये, राजू शेठ साळुंके आई कन्स्ट्रक्शन रोख रक्कम 20,000 रुपये, अशोक बेंद्रे 1000, मुखी बाबा 10,000, उमेश पाटील 1000, संतोष साहेब यांच्याकडून 5000 रुपये, त्यानंतर अजित साहेब 10,000, सुजित गरत 10,000, राजनभाई नार्वेकर 25,000, कैलास मरवाडी 500. चला वळूया मैदानाच्या वरती. लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन. षटकातील पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय, सिद्धूच्या बॅट वरती. अगदी हा चेंडू पंच आम्हाला सांगत असताना एक स्टिकच्या बाहेर पिचिंग केला जातोय. अवांतर धाव येते मैदानाच्या वरती. एक धाव आली आहे. 4 षटकांचा सामना. समोर सिद्धू अजिंक्य हुक केलाय. चेंडू फाईन ऑफ द विकेट, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये पळतोय. भाग मिल्खा भाग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. येस दिया 4 धाव्यांनी आपण पाहतोय संघाचं देखील खातं उघडले. एकंदरीत धावसंख्या 5 झाली आहे दफलकावरती. लिडिंग एज शॉर्ट पॉइंटच्या रिझर्व वरती जाळ फेकलं गेलं होतं. सिद्धू मोठा फलंदाज. दिवसामध्ये अगदी त्यांच्या समवेत आपण नयन याला देखील पाहतोय. चांगल्या चांगल्या गाण्यांची मेजवानी देखील त्यांच्या माध्यमातून दिली जाते या क्रिकेटच्या स्पर्धेला. अगदी राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किहिम आयोजित राजा शिवछत्रपती चषक 2026 हे पर्व आहे ना, याच्यावरती तुम्हाला आणि आम्हाला देखील आहे गर्व. अगदी थाटामाटामध्ये आयोजन केलं जाते. थेट प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून नंदनजी घरत आणि त्यांचं संपूर्ण नेटवर्क मैदानाच्या वरती चांगलं काम करत असताना गोलंदाज आपण पाहतोय अगदी अजिंक्य पहिलं षटकाची हाताळणी करतोय. अद्यापपर्यंत 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवका फलंदाज गणेशचा बॅटमधून हा निघालेला स्ट्रोक फटका आपण पाहिला तर टी8 सर्कलच्या बाहेर देखील चेंडू ट्रॅव्हल झालेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण इथून मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यात कोणतीही शंका नसणार आहे. अगदी सिद्धिविनायक जिराड हा संघ चांगली कामगिरी करतोय. खोलवर पद्धतीचा चेंडू फसवा. चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. डॉट चेंडू आलाय. चेंडू निघालाय. अगदी गतीवरती स्वार होऊन अजिंक्य देखील चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. बघा अबू हा संघाची संघ बांधणी करत असतो. संघाचा एक प्रामुख्याचा खेळाडू अगदी हा चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रावरून ट्रॅव्हल होतोय. डीप पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होईल. एका धावेसाठी फक्त आणि फक्त एक धाव घेतली जाईल. एका धावेने फलकावरती 6 धावा पूर्ण. आमचे गुणलेखक मित्र विनीत आम्हाला सांगत असताना यस विनीत देखील कालच्या दिवसामध्ये विनीतने चांगलं काम केलं. आज देखील आम्हाला जॉईन होत असताना अजिंक्य पुनश्च एकदा राईट अमोर द विकेट.
स्विच इटचा फटका, अगर घी सीधी उंगली से निकल रही है तो उंगली टेढ़ी क्यों करनी पड़ती है दोस्तों. फलंदाज बाद मैदानाच्या वरून हताश मानेनं आ, 4 दिवसांमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जाते. 32 संघ सहभाग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये दाखवत असताना या वर्षाच्या हंगामामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा अनुभवतोय. राजा शिवछत्रपती चषक 2026. नौका फलंदाज पुनश्च एकदा स्ट्रायकिंग एंड वरती. प्रतीक श्रेयसचं हे षटक कशा पद्धतीने हाताळलं जाणार आहे. नक्की प्रतीक आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असेल, स्ट्रायकिंग एंड वरती गणेश अशी जोडी मैदानाच्या वरती. समोर आपण पाहतोय गोलंदाज श्रेयसची गोलंदाजी. चला जास्तीचा वेळ घेऊ नका झिराट संघ, प्लीज रिक्वेस्ट. येस, कारण का टेम्पो सेट झालाय ना तुमचा, तो ब्रेक करू नका. मैदानाच्या वरती अगदी कशा प्रकारे हा सामना पूर्ण त्वास नेला जाणारा. राऊंड विकेट हुक करायचा प्रयत्न केला गेला होता परंतु जमलेला नाहीये. चेंडू निघाला यष्ट्यांच्या वरून ट्रॅव्हल होत असताना मैदानाच्या वरती काय घडलंय, पंचांकडे मागणी परंतु पंच तिथे काय सांगत असताना, पंच काय सांगतायत इथे, काय सांगतायत पंच, अजून डिसिजन पेंडिंग असं सांगितलं जात आहे. एव्हरीथिंग इज फाईन आणि तिथे फलंदाज बाद सांगितलं जातो. यस इट इज, फलंदाज बाद आहे, आउट निघालाय. थँक्यू. चला फलंदाज जरा स्पीडअप करायचा आहे, फलंदाज थोडं फास्ट या. दीपेश नौका फलंदाज मैदानाच्या वरती येतोय फलंदाजी करण्यासाठी. दीपेशच्या माध्यमातून अगदी कशी फलंदाजी केली जाणारा संघ अडचणीत सापडलाय. गुल्लक पूर्वपाडा संघ थोडासा संयम मैदानाच्या वरती राखावा लागणार आहे. शांत डोक्याने क्रिकेट खेळावं लागणार आहे. डोकं शांत ठेवून अगदी फलंदाजी करावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे. पूर्वपाडा संघ ताकद ठेवतो. सळबाटनं अगदी अलॉंग द कार्पेट हा फटका बॅक टू द बॉलर खेळून काढला होता. तिथे एक धाव येते आहे. एका धावेसाठी संयम दाखवला जातो. एका धावेनिशी धाव फलकावरती 7 धावा पूर्ण. 7 comes up on scorebook where as a second over in a progress from Shreyas over here from सिद्धिविनायक झिराड टीम. सिद्धिविनायक झिराड या संघाकडून गोलंदाजी. उडवलाय चेंडूला, मिस हिट झालाय. अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक मैदानाच्या वरती. तिथे चेंडू थांबणार नाहीये. सीमारेषेच्या बाहेर आलाय हा नशिबाचा चौकार. अगदी मैदानाच्या वरती किंग कोण आहे, कारण का गोलंदाजी देखील त्याच दर्जाची चालू आहे, फलंदाजी देखील त्याच दर्जाची चालू आहे. दोनही संघ जिद्दोजहद. सरळ खेचला इथे नोमॅल लॅट्स मध्ये चेंडू पडतो. एकासोबत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या वरती. हा तुतू माम्यावरती 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अथलेटिझम मैदानाच्या वरती दाखवलं जात आहे. 2 धाव्यानिशी धाव फलकावरती 13 धावा पूर्ण. 13 धावा बनवण्यासाठी देखील कष्ट नाही, काबाड कष्ट करावे लागतात. मैदानाच्या वरती घाम गाळावा लागतोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यावा लागतोय. 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. पहिलं सत्र चालू आहे. खेचण्याचा प्रयत्न तिथे बिहाइंड द विकेट. चेंडू ट्रॅव्हल नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फेकी. 1 धाव पूर्ण. 1 धाव पूर्ण केली गेली आहे. एका धावेनेशी धाव फलकावरती अगदी 14 धावा पूर्ण झाल्यात. 14 comes up. Loss of 3 wicket down. Where as a second over in a progress from Shreyas over here from सिद्धिविनायक झिराड टीम. सिद्धिविनायक झिराड या संघाकडून गोलंदाजी अप्रतिम चालू आहे.
खोलात टाकलेला चेंडू उडवला लंगनच्या क्षेत्रावरती. कॉर्नरच्या रिजन मधून क्षेत्ररक्षक आला होता. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्णत्वास नेली जाते. 2 धावा पूर्ण झालेल्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाच्या अखेरीच्या फलकावरती 16 धावा पूर्ण झाल्यात. 8च्या सरासरीने या धावा बनवल्या जातात. अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेला जर पाहायला गेलं तर सुप्रिया सतीश कीर यांच्याकडून कुमारी साक्षी संतोष कीर यांच्याकडून आपण पाहतोय प्रथम क्रमांक प्लस सामनावीरचे जे चषक आपण पाहतोय ते देण्यात आलेले आहेत. कैलासवासी रोहिणी हरिश्चंद्र काठे यांच्या स्मरणार्थ श्री हरिश्चंद्र काठे यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. तदनंतर कैलासवासी सुचिता हरिश्चंद्र पडवळ यांच्या स्मरणार्थ पडवळ बंधू यांच्याकडून तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची चषक देण्यात आलेली आहेत या क्रिकेटच्या स्पर्धेला. तदनंतर मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ही चषक सांगितली जातील. तत्पूर्वी मैदानाच्या वरती अगदी आपण पाहतोय अबू आलाय गोलंदाजी करण्यासाठी. अभिषेक कशा प्रकारे गोलंदाजी करणार आहे? अभिषेक अगदी गतीवरती स्वार होऊन गोलंदाजी करतो, याच्यात मात्र शंका नसणार आहे. रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व अभिषेक करतो. आज आपल्या गावाकडून खेळत असताना कशा प्रकारे गोलंदाजी दाखवणार? हाफ ट्रॅकर चेंडू हुक केला, चेंडू बाकपटी स्क्वेअर क्षेत्रावरती ट्रॅव्हल बन बाउन्स, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. यस, आता अबू वरती आक्रमण केलं जाते. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 20 धावा. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अबूची गोलंदाजी आहे ना, ही धारदार गोलंदाजी नेहमी असते आणि अगदी ती गोलंदाजी पाहण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग अगदी उपस्थिती मग मैदान कोणतंही असो लावत असतात. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये अगदी सर्वांचं लक्ष केंद्रित करून घेणारा संघ गुल्लक परोळपाडा संघ देखील चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला इथून मात्र पुढे पाहायला मिळणार आहे. गुल्लक परोळपाडा संघाचं लक आज गुड तर पहिल्या सामन्यामध्ये होतं. या सामन्यामध्ये काय करणार हा संघ मैदानाच्या वरती चांगली फलंदाजी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अखूट टप्प्याचा चेंडू अंगाचा वेध घेतोय, फ्लातून गोलंदाजी. अगदी चेंडूवरती चपराक मारायची होती परंतु जमलेलं नाहीये. मैदानाच्या वरती डॉट चेंडू निघालाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती आलाय. धावफलकावरती धावा 20 स्थिरावलेला असताना 20 कम्स अप. तिसरं षटक प्रगतीपथावरती अबूची गोलंदाजी मांडवा एंड कडून गोलंदाजी करत असताना अबू पुनश्च एकदा चालू झाला. हा परफ्यूम डिलिव्हरी, अगदी टप्पा पडल्याच्या नंतर डोळ्यांच्या बाजूनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टीरक्षक आहे ना, त्याचं काम अगदी चोखपणे बजावत असताना अजिंक्य आपल्याला यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, बीट केले गतीनं फलंदाज प्रतीक याला स्ट्रायकिंग एंडवरती. प्रतीक आणि दीपेश अशी जोडी आपण पाहतोय परोळपाडा या संघाकडून. उडवलाय उंच आकाशामध्ये, एलिव्हेशन तितकंसं नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, एक सोप्पा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. ची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज निशांत आला मैदानाच्या वरती. निशांत कशा प्रकारे फलंदाजी करणारा. स्ट्रायकिंग एंडवरती चेंडूची पडताळणी केली जाते. अगदी फार महत्वाचं असतं अबू गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सिद्धिविनायक झिराट संघ आतापर्यंत तरी चांगली कामगिरी केली आहे. इथे आपण पाहतोय निशुक अशा प्रकारे फलंदाजी करणार आहेत. 4 फलंदाज देखील बाद झालेले आहेत. दिशांचा हा आपण पाहतोय नशिबाचा फटका. लिडिंग एज घेऊन चेंडू बिहाइंड द विकेट, ट्रॅव्हल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
चेंडू आहे, कोणत्याही प्रकारचं कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि आता मात्र इथं फायदा घेतला गेला अजिंक्य ह्याच्याकडून. गली रिजनला क्षेत्ररक्षक होता. एक धाव इथं मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती आल्यात. एक फलंदाज बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा एक फलंदाज बाद असं स्कोर कार्ड आपण पाहतोय. तो म्हणजे सिद्धिविनायक झिराट ह्या संघाचं. माझे साथी गुणलेखक विनीत माझ्यापर्यंत हा स्टॅट माझ्यापर्यंत पोहोचवतात. आजच्या दिवसामध्ये त्यांची कामगिरी आपल्याला इथं पाहायला मिळेल. एक जबरदस्त गुणलेखक त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. चला थोडा स्पीडअप करायचा आहे सामन्याला. स्वरूपाला गोलंदाजी करण्यासाठी अजिंक्यसाठी जर आपण पाहिलं ना तर एक मिड विकेट आहे, डीप मिड विकेट. काय जबरदस्त चेंडूला कट केलं होतं आणि आपण पाहिलं ना शॉर्ट थर्ड मॅनच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चेंडूची फेक झाली आणि निर्धाव चेंडूवर मात्र इथं षटकाची सुरुवात झाली आहे गोलंदाज स्वरूप कडून. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, गती परिवर्तन केलं जातंय आणि परिवर्तनच प्रकृतीचा नियम आहे आणि खऱ्या अर्थाने इथं परिवर्तन केलं गेलं. स्लोवर चेंडू टाकला गेला आणि आता आपण झटपट बदलत्या क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर स्लोवर चेंडूचा जास्त उपयोग केला जातो. पण स्लोवर चेंडूसाठी तुम्हाला त्याची लाईन आणि लेंथ खूप गरजेची असते. कारण एखादा स्लोवर लेंथचा चेंडू जर आपण पाहिलं, फुलर लेंथचा चेंडू जर असेल ना तर त्यावेळेला मोठा फटका नक्कीच आपण पाहतो मैदानावरती येतोय. आता मात्र राजा आला स्ट्राईकवरती. राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन विघ्नहर्ता सिद्धिविनायक झिराट संघाकडून. आता मात्र फलंदाज झालाय बाद. डीजेला आले संधी. या षटकातील दुसरा फलंदाज इथं बाद झालाय. नवीन बॅटर मनु आलाय फलंदाजी करण्यासाठी. कुठेतरी दडपण, दबाव, प्रेशर इथं मात्र आपण पाहतोय फलंदाजांवरती नक्कीच आहे. 4 षटकांच्या अखेरीस 31 धावा जिथं जमवायच्या आहेत. दुसरं षटकाचा खेळ मात्र इथं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या प्रगतीवरती आपण जर पाहिलं ना तर 8 धावा धावफलकावरती आल्यात. फुलटॉस चेंडू
बॅक टू द बॉल, चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवरती मात्र इथं दोन्ही फलंदाजांना रोखून धरलंय. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहिलं ना तर 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 महत्वपूर्ण फलंदाज इथं बाद झालेत. जिथं पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी झाली होती. अजिंक्यच्या बॅटमधून एक चौकार आला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर एक चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिले आपल्या संघाला. चला गुड लक पोरुरपाडा संघ, जास्त टीम मीटिंग्स घ्यायची नाहीये. 9 धावा झाल्यात. राजा शिवछत्रपती क्रीडा मंडळ किम आयोजित राजा शिवछत्रपती चषक 2026 च हे पर्व आपण इथे अनुभवतोय. आता मात्र महत्वपूर्ण षटक म्हणावं लागेल, कारण तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज दक्ष. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं दक्ष कडून चांगली गोलंदाजी झाली होती आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. आता मात्र कशी गोलंदाजी करतोय मधु आहे स्ट्राईक वरती. पंचांकडे दाद मागितली जाते. थर्ड अंपायरकडे इथं मात्र इशारा केला गेलाय. डिसिजन अजून पेंडिंग आहे. थर्ड अंपायरचा जो काही निर्णय असेल आपल्यापर्यंत येईल. tenniscricket.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग आहे. थर्ड अंपायर कडे आपण केलं होतं. जो काही निर्णय असेल थोड्या वेळात आमच्यापर्यंत येईल, पण आपण गोलंदाजी मात्र जबरदस्त चालू आहे. ऑनफिल्ड डिसिजन जो काही असेल तो आपण अंपायरच्या दिशेने आपण पाहिलो. नॉट आउटचा इथं इशारा आलाय. निर्धाव चेंडू टाकला जातोय दक्ष कडून. पुन्हा एकदा हवेत चेंडू गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला आणि मात्र झेल सुटला जातोय. दोन आपण पाहिलं ना लेफ्ट हँडेड फलंदाजी करतायत. एक म्हणजे मधु आहे आणि अजिंक्य. आता मात्र अजिंक्यला जबाबदारी घ्यावी लागेल ह्या धावा जमवण्याची, कारण एक मॅच्युअर्ड फलंदाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थानं अजिंक्यने मात्र इथं जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तिसरं षटक आहे, याच्यानंतर आणखीन एक षटक असणार आहे. धावांचा विचार केलात ना तर 10 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आल्यात. काय जबरदस्त वेगवान स्वरूपातला चेंडू फलंदाजाला बीट केलं जातंय आणि अजिंक्यकडे जर आपण पाहिलं ना कोणत्या प्रकारचा फुटवर्क नाहीये. चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला तर चेंडूला फक्त टाइम करण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्याच्यामध्ये मात्र फलंदाजाला यश येत नाहीये. यावेळेचा फटका सुरेख आलाय. चेंडूला पाय
पाठवलंय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. तेवीस धावा धावफलकावरती आल्या. तिथं 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता होती ना, इथं मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल, फुलर लाईनचा चेंडू, आणि या चेंडूवरती मात्र 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर आलाय, लगातारचा दुसरा षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. खरोखर फलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जिथं प्रेशर सिच्युएशन होती, 6 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता होती ना, तिथं पहिल्या 2 चेंडूंवरती 12 धावा आल्यात, आणि आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. जवळजवळ आपण पाहिलं ना तर अजिंक्यनं ही मॅच फिनिश केलेली आहे. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू, षटकारांची हायट्रिक, विजयी षटकार आलाय डीजे.